अजित पवारांच्या विमानाला आत्ताच बुधवारी अपघात झाला आणि त्यात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज शनिवार म्हणजे 4 दिवसात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या सुद्धा। इतक्या वेगाने या घडामोडी घडल्या त्यामुळे राजकीय चर्चांमध्ये गावागावांमधल्या चावड्यांवरती पारावरती महाराष्ट्रातल्या घराघरात एकच चर्चा होती। एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची एवढी घाई का? या प्रश्नाचं काय उत्तर पाहूया। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। माणुसकी हरली, खुर्ची जिंकली। गेल्या 2 दिवसात काय घडलं आणि किती पटापट घडलं त्याबद्दल संजय शिरसाटांचं हे म्हणणं आहे। अजित पवारांच्या विमानाला बुधवारी अपघात झाला। अजित पवारांवर गुरुवारी अंत्यसंस्कार झाले। अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन शुक्रवारी झालं। शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवारांनी बारामतीमधून गाडी काढली आणि शनिवारी त्या उपमुख्यमंत्री झाल्या सुद्धा। पवारांच्या घरी सूतक आहे, राज्यात दुखवटा आहे। अजित पवार खरंच गेलेत याचा धक्का अजूनही महाराष्ट्र पचवू शकलेला नाही। मात्र या सगळ्या भावभावनांना मागे टाकून जो शपथविधी महाराष्ट्रानं पाहिला त्यालाच कदाचित राजकारण म्हणतात। की राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल खुद्द शरद पवारांनाही माहीत नव्हतं असं ते म्हणतायत। आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे। 2 वाजता गटनेते पद देखील सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे। 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे असं वाचण्यात आले। हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसला, तो त्यांचा अधिकार आहे। हे खरी गोष्ट आहे की दुःख होतं, सगळ्या महाराष्ट्र दुःखात, कुटुंब त्यांचं दुःखाचं बुडलेलं आहे। आम्ही सगळे दुःखात आहोत, त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा ही नव्हती। शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पक्षाचा अधिकार आहे। मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल, आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती। आम्ही जेव्हा भेटलो तेवढा सांत्वन केलं, आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली। त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि मीडियामध्ये कळलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा निर्णय एवढ्या घाई गडबडीत का घेतला त्यावर नेत्यांचं उत्तर काय होतं पहा। सर एवढी घाई का केली जाते? सर एवढी घाई का केली जाते? एवढी घाईचा काय संबंध आहे? 3 दिवस झाले ना आता। पण अजून दुखवाटा असताना सर एवढी घाई का? दुखवटा झाला ना काल, संपला दुखवटा। आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद। त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्यात तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचं ते। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची एवढी घाई का याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची वेगवेगळी मतं आहेत। मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष एवढंच मी सांगू शकतो। भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही। त्याच्यामुळे हे जे पक्ष आहेत हे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे पक्ष आहेत, पण ही वेळ त्याविषयी बोलण्याची नाही। पवार कुटुंबीय हे तर सत्य, दुःखातून सावळ नाही, परंतु काही जणाला असं वाटतं काही वेळ गेल्यावर एखादा वेगळा त्याच्यातून फाटे फुटू शकतात एखाद्या विषयाला, म्हणून वेळीच निर्णय घेतलेला बरं अशी सुद्धा भूमिका काही वेळेस असू शकते। त्या भूमिकेतून हा निर्णय घेतलेला असावा। अजित पवारांची चिता नीट विझली नव्हती, तोच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी प्रफुल्ल पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाची चर्चा केली होती। शुक्रवारी भुजबळ, पटेल, तटकरे, धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुनेत्रा पवारांचं नाव सांगितलं। शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीची ऑनलाईन बैठक झाली, त्या बैठकीला सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार बारामतीमधून निघाल्या, शनिवारी पहाटे पोहोचल्या। दुपारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झालं।
आणि संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सुद्धा. या सगळ्यामध्ये एवढी घाई का, याचे राजकीय अर्थ काय काय तेही पाहूया. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होतंय. उपमुख्यमंत्रीपदी लवकरात लवकर नाव देणं गरजेचं होतं. अजित पवार गटानं कुणाचं नाव पुढे केलं नसतं तर कदाचित शरद पवारांनी काही हालचाल केली असती का, हाही प्रश्न आहे. म्हणूनच शरद पवार सक्रिय होण्याआधी अजित पवार गटानं सुनेत्रा पवारांचं नाव सुचवून उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रांचं नाव पुढे केलं आणि ते घडवूनही आणलं. भाजपही सुनेत्रा पवारांच्या नावासाठी अनुकूल होती, त्यामुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या वेगानं झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता जेवढी ढिली सोडली जाईल तेवढी ती खिळखिळी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच सत्ता हातात ठेवायची असेल तर दुसऱ्यानं सोंगटी हलवण्याआधी सोंगटी हलवावी लागते आणि सत्तेचा खुंटा मजबूत करावा लागतो. आज महाराष्ट्रानं हे पुन्हा एकदा पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.